काल रात्री 11 पासून हा मेगा ब्लॉक सुरू आहे। मात्र यामुळे रेल्वे सेवा कोलमडली आहे। सध्याच्या घडीला रेल्वे गाड्या अंधेरी स्थानकापुढे जातच नाहीये। मुंबईकरांचे हाल झालेत। मुंबईकर प्रवाशांनी संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे। आणि यानंतर पुढे बातम्यांचा वेगवान आढावा। धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होईल। सागरी किनारी प्रकल्प वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे। येत्या प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण होणार आहे। मालाड पश्चिम या परिसरातील लिबर्टी जलबोगदा या ठिकाणी 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली। त्यामुळे दुरुस्तीच्या कारणास्तव मालाड पश्चिम गोरेगाव पश्चिम या विभागातील काही भागांचा पाणी पुरवठा शनिवार 25 जानेवारी 2025 रोजी बंद असेल। अहिल्यानगरच्या प्रवरा नदीपात्राला कचरा डेपोचं स्वरूप आलंय, तर भगवतीपूर ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होत असल्यानं प्रवरा नदीचं प्रदूषण वाढलंय। दोन्ही गावातील सर्व कचरा नदीपात्रात टाकल्यानं नदीचं पाणी प्रदूषित होत आहे। ₹55,000 कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाचं अस्तित्व बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव जवळ धोक्यात आलंय। तर डोणगाव शिवारामध्ये समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूने भरावासाठी टाकण्यात आलेल्या मुरुमाचं उत्खनन होत आहे। त्यामुळे महामार्गाला तडे जाण्याची भीती आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध दर्शवला। सुपीक जमीन भूसंपादन केली जाणार आहे, त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झाले आहेत। सोलापूर जिल्ह्यातून देखील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय। सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात आता धरणग्रस्त बाधित लाभ क्षेत्र असल्यानं शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय। सोलापूरमधील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। पुण्यात गुइलेन बॅरे या सिंड्रोम आजाराच्या 4 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे। यात 2 लहान मुलं आणि 2 प्रौढ व्यक्ती आहेत। ससून रुग्णालयात या रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे। पुणे शहरात एकूण 67 रुग्णांची नोंद झाली आहे। 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती त्या अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला। किन्नर आखाड्यामध्ये ती महामंडलेश्वर झाली। ममता कुलकर्णी श्री यमाई ममता नंदगिरी नावाने आता ओळखली जाणार आहे। महाराष्ट्र कुस्तीगीर संघाकडून महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन झालं। शनिवारी महाराष्ट्र महिला केसरी ठरणार आहे। या स्पर्धेमध्ये 350हून अधिक कुस्तीगीरांनी सहभाग घेतला। देवळीच्या रामदास तडस इंडोर स्टेडियममध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली आहे। अमेरिकेत भारतीयांच्या नागरिकत्वाबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयावर न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी केली। ट्रम्प यांच्या आदेशावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली। न्यायाधीश जॉन कफनॉर यांनी आता तात्पुरत्या प्रतिबंधात्मक आदेश जारी केले। त्यामुळे अमेरिकेत जन्मलेल्या सर्व नवजात बालकांना तुर्तास तरी अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार आहे। महावितरणने पहिल्यांदाच ग्राहकांना दिलासा दिलाय। 50 ते 60 रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिला। 200 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना समान दर ठेवण्याचा प्रस्ताव आहे। तर आयोगाने प्रस्ताव मान्य केल्यास 1 एप्रिलपासून निर्णय लागू केला जाणार आहे। आणि आता बातमी शिवप्रेमींच्या छावा सिनेमाला विरोधाची। विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। कारण या चित्रपटातील कोणत्या दृश्यावरती आक्षेप घेण्यात आलेले आहेत आणि कुणी चित्रपटाचं समर्थन केलेलं आहे त्यावरचा हा रिपोर्ट आपण बघूया। संभाजी महाराजांवरचा चित्रपट वादात। लेझिम नृत्यावरून पेटला वाद। ये संग्राम एक
चित्रपटासाठी केली इतिहासाची मोडतोड. ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है. स्वराज हरे. ही दृश्य आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटातील. या दृश्यावरून आता नवा वाद पेटलाय. कुठलाही ऐतिहासिक चित्रपट आला की त्यासोबत वाद हा ठरलेलाच. मात्र महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना एकत्र नाच करताना दाखवलंय. भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है तो जिसकी आणि याला तीव्र आक्षेप घेतला जातोय. छावा चित्रपटामध्ये छत्रपतींना नाचवताना दाखवणं हा छत्रपतींचा अवमान आहे हे दिग्दर्शकाला कळत नाही का? दिग्दर्शकाचं, निर्मात्याचं किंवा कलाकारांचं डोकं फिरलंय का? संभाजी राजे लेझिम खेळताना नाचतात हे कुठल्या पुस्तकातून घेतलंय? छावा चित्रपटातील संभाजी महाराजांचा नाच वगळण्याची मागणी जोर धरत असतानाच छोट्या गोष्टीवरून वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलंय. तर युवराज संभाजीराजे छत्रपतींनी चित्रपट पाहून निर्णय घेणार असल्याची सावध प्रतिक्रिया दिली. की छावाच्या संपूर्ण टीमनं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास, त्या इतिहासाला कुठेही गालबोट न लावता त्या इतिहासाची कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा आहे. आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वादंग निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही. की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना, तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाही आहे, पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं आहे. अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील ऐतिहासिक दृश्यावरून वाद पेटत असतात. मात्र सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि लोकांच्या भावनेशी खेळणं योग्य आहे का, असा सवाल छावा चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांच्या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है. स्वराज हर एक इंसान को. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. राज्यात अनेक भागात थंडीचा जोर पुन्हा वाढणार आहे आणि कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थंडीचा जोर दिसेल. मध्य भारतात सध्या थंडीला पोषक वातावरण तयार झालंय, त्यामुळे राज्यात येत्या 3 दिवसांमध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार आहे. शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमधून देखील शेतकऱ्यांचा विरोध आहे. बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. शेतकऱ्यांवर महामार्ग का लादला जातोय असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी केलाय. या आंदोलनाला ठाकरे गट आणि काँग्रेसने मात्र पाठिंबा दिलाय. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात धरणे आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कोल्हापूर कार्यालयासमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून हे धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. शक्तीपीठ महामार्गाला लातूरमधून देखील विरोध होतोय. लातूर जिल्ह्यातील जवळपास 500 हेक्टर क्षेत्रावरच शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन आहे, त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. यामुळे विरोधी कृती समितीनं धरणे आंदोलन करत त्याला विरोध केलेला आहे. महापेठ मारणारे आमच्या बाजूने असले पाहिजे याची पण खात्री आपल्याला नीट करून घेतली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, लातूर जैराबाद महामार्गाला भेगा पडल्यात. महामार्गावरती अपघातांचं प्रमाण तर आतापर्यंत अनेकांचा मृत्यू देखील या मार्गावर झालाय. दरम्यान वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून कुठलीही मदत घेतली जात नसल्यानं आता ग्रामस्थांनी महामार्गावर प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढली आहे आणि निषेध सुद्धा व्यक्त केलेला आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पौषवारी सोहळा सुरू झालाय. निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये शासकीय पूजा संपन्न झाली आहे. यंदा ही पूजा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक झाली आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरातला नैसर्गिक झरा तब्बल 35 वर्षांनंतर सुरू झाला. मंदिर परिसरात असलेल्या श्री गोमुख तीर्थकुंडाचं काम सुरू आहे. पाण्यातल्या क्षारामुळे 1988 पासून हा नैसर्गिक झरा बंद होता. झऱ्याच्या मार्गात 1986 सालची नाणी सुद्धा आढळून आलेली आहेत. पुण्यातल्या यवतमधील भाविकाकडून तुळजाभवानी चरणी सोन्याचे 4 हार अर्पण करण्यात आले. तब्बल 21 लाख रुपये किमतीचे 27 तोळे वजनाचे 4 सुवर्ण हार शिवाजी आखोडे यांनी अर्पण केले. तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे आखाडे कुटुंबियांचा साडी आणि देवीची प्रतिमा देऊन सत्कार देखील करण्यात आलेला आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णीनं संन्यास घेतला. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं जाते, ज्यामध्ये ममता कुलकर्णीला विधी करून महामंडलेश्वर ही पदवी दिली गेली आहे. जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र धारण केले आहेत. मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी यांच्या चरित्र ग्रंथाचा आता लोकार्पण सोहळा संपन्न झालाय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. कोल्हापूरमधील नवीन राजवाड्याच्या प्रांगणामध्ये हा सोहळा संपन्न झाला. देशात विदेशी पालेभाज्यांची मागणी वाढतीये. यात ब्रोकोली या पालेभाजीला विशेष मागणी आहे. नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात या ब्रोकोली पालेभाजीचा प्रयोग यशस्वी झालाय. या यशस्वी प्रयोगानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना याची शेती करत लाखोंचं उत्पन्न मिळवता येणार आहे. तळोदा तालुक्यातील बोरद या ठिकाणी शेतकरी मिलिंद लक्ष्मीकांत पाटील यांना दिल्लीमधील प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथीमधून आमंत्रित करण्यात आले. मिलिंद पाटील हे शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखले जातात. कर्नाटक या ठिकाणच्या गुळात साखरेचं प्रमाण अधिक आढळलंय. शिवाय गुळाच्या गुणवत्तेबरोबर साखरेच्या गाठी सापडल्या. या तक्रारी व्यापारी करतायत. त्यामुळे गुजरातसह अन्य राज्यातील बाजारपेठेत कोल्हापुरी गुळाला मागणी वाढली. त्यामुळे कोल्हापुरी गुळाच्या दरात तेजी आली आहे. शिरपूर तालुक्यात आंब्याचा मोहर चांगलाच बहरलाय. त्यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसलाय. परंतु आता आंब्याच्या उत्पादनावरती शेतकऱ्यांचे पुढील सर्व गणित अवलंबून असणार आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी व्यापाऱ्यांना सांगलीमध्ये QR कोड दिला जाईल, ज्यामध्ये व्यापाऱ्यांची द्राक्ष बागायतदार संघ बाजार समितीकडे नोंदणी असेल. तर तो तपासून शेतकऱ्यांसोबत आणि व्यापाऱ्यांसोबत व्यवहार करावा, हे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं. पुण्याच्या चाकणजवळच्या खराबवाडीमध्ये 4.5 एकर उभं असलेलं ज्वारीचं पीक पाखरांच्या चाऱ्यासाठी सोडण्यात आलं. शेतकरी प्रवीण शहा मुबलक चारा पक्ष्यांना मिळवण्यासाठी गेली 17 वर्ष हा उपक्रम राबवतात. त्यांच्या याच उपक्रमामुळे पाखरे हक्कानं त्यांच्या शेतामध्ये येतात. शहाऱ्यांच्या या उपक्रमाने त्यांचं सर्वत्र कौतुक देखील केलं जात आहे. या क्षणाची एक मोठी बातमी. वाल्मिक कराडचे सर्व रिपोर्ट्स ताबडतोब सार्वजनिक करा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही मागणी केली असल्याचं दिसतंय. ब्लड, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स पाहायचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. उद्या संभाजीनगर किंवा पुण्याहून तज्ज्ञ डॉक्टरांना तपासून पाहायला सांगा. लवकरात लवकर कराडची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय. त्यांचं ट्विट आपण पाहतोय. वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट्स ताबडतोब सार्वजनिक करा. ब्लड, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स पाहायचे असंही अंजली दमानिया म्हणताय. उद्या संभाजीनगर किंवा पुण्याहून तज्ज्ञ डॉक्टरांना तपासून पाहायला सांगा.
लवकरात लवकर कराडची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा असंही अंजली दमानी यांनी म्हटलंय. तर सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरण चर्चेत आलं. या प्रकरणामध्ये वाल्मिकचा मुलगा अर्थातच सुशील कराडवर सुरेश धसांनी आरोप केले. मात्र कोण होता महादेव मुंडे आणि त्याचं सुशील कराडशी नेमकं काय कनेक्शन आहे त्यावरचा हा रिपोर्ट. देशमुखांनंतर बीडमध्ये मुंडे हत्या प्रकरण. परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला. महादेव मुंडे हत्येचं सुशील कराडचं कनेक्शन. ते ॲडिशनल सरांनी होतं, त्यांनी विचारलं त्या पोलिसांना, तर तो म्हणले आम्हाला फोन आलते. ते म्हणले फोन कुणाचे आलते. वाल्मिक नंतर धसांच्या टार्गेटवर ज्युनियर कराड. आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं वातावरण तापलं असतानाच आता बीडमध्ये आणखीन एक हत्येचं प्रकरण समोर आलंय आणि या प्रकरणात ज्युनियर कराड कनेक्शन असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय. महादेव मुंडे हत्या प्रकरणात धसांनी थेट वाल्मिकचा मुलगा सुशीलचं नाव घेत खळबळजनक आरोप केले. त्यामुळे वाल्मिक पाठोपाठ मुलगा सुशील कराडच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र हत्या झालेले महादेव मुंडे कोण आहेत ते पाहूया. महादेव मुंडे परळीतल्या कन्हेरवाडीचे दूध व्यावसायिक. 2022 मध्ये भोपळा गाव सोडून अंबाजोगाईला स्थलांतर केलं. वर्षभरातच महादेव मुंडेंची धारदार शस्त्रानं हत्या झाली होती. 22 ऑक्टोबर 2023 ला वन विभाग कार्यालयाच्या आवारात मृतदेह आढळला. 3 महिन्यानंतर कारवाई न केल्यानं व्यापाऱ्यांकडून परळी बंदची हाक देण्यात आली. तब्बल 15 महिन्यांपासून महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा छडा लागला नाही. मात्र सुशील कराडनं मुंडे कुटुंबाला 150 कॉल केल्याचा आरोप होतोय. तर पोलिसांचे सीडीआर तपासणीची मागणी महादेव मुंडेंच्या पत्नीनं केली. 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले. फोन कुणाचे आलते हे तर सांगा ना. तर त्यांनी सांगितलं नाही. आमच्या देखत अद्याप त्यांनी काही सांगितलं नाही कुणाचा आला काय झाला फोन. मग तुम्ही काय करा, त्यांचे मोबाईल सगळे चेक करा. त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत, लहान मोठे अधिकारी जे इथून मागं बी होऊन गेले, जे इथून सध्याचे बी आहेत, त्यांचा बी CDR काढा सर्व पोलिसांचा. महादेव मुंडे प्रकरणाचा तपास परळीच्या सानप नावाच्या प्रामाणिक अधिकाऱ्यानं सुरू केला होता. मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव टाकून त्यांना बदलीसाठी भाग पाडलं आणि आरोपींना वाचवल्याचं धस यांनी म्हटलंय. मात्र यामुळे वाल्मिकचा मुलगा सुशील कराडचे अनेक कारनामे समोर आले. मॅनेजरच्या घरात घुसून मुलीला मारहाण, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मॅनेजरकडून ट्रक, सोनं आणि प्लॉट हडपल्याचा आरोप. सुशील कराडकडे अवैध बंदूक असल्याचंही उघड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण SIT कडे वर्ग केलंय. तर आता महादेव मुंडे हत्या प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी धस यांनी पोलीस अधीक्षक कौवत यांच्याकडे केली. एवढंच नाही तर 15 दिवसात या आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी धस यांनी केली. त्यामुळे आता वाल्मिक कराड पाठोपाठ ज्युनियर कराडलाही जेरबंद केलं जाणार का, याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे. विषारी पाण्यामुळे बुलढाण्यातल्या लोकांना टक्कल पडतंय आणि त्यामुळे खळबळ उडाली. मात्र आता त्याच बुलढाण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येते. कारण बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 160 ठिकाणचं पाणी पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य असल्याचं कळत आहे. साम TVच्या हाती हा धक्कादायक अहवाल लागलेला आहे. जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. प्रशासनानं आता दवंडी पिटली आहे. पाणी पिण्यास योग्य नाही अशी दवंडी पिटायला सुरुवात केलेली आहे. जिल्हाभरातून तसेच लघु प्रयोगशाळा, उपविभागीय प्रयोगशाळा यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अणुजीव तपासणीसाठी माहे डिसेंबर अंतर्गत 2102 पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 103 पाणी नमुने हे दूषित आढळून आलेले आणि त्यांची टक्केवारी 5% आहे. दूषित आलेल्या पाणी नमुन्यावर योग्य प्रमाणात क्लोरीनची प्रक्रिया केल्यानंतर असा पाणी नमुना आपण सूक्ष्मजीवीय तपासणी पुनर्तपासणी केल्यानंतर पिण्यास योग्य आल्यानंतरच ते पाणी पिण्यासाठी वापरतो.
यासोबत पुढे बातम्यांचा वेगवान आढावा. उद्धव ठाकरे यांच्या एकला चलोरेच्या नाऱ्याचा काँग्रेसकडून स्वागत करण्यात आलं. शिवसैनिकांची इच्छा असल्यास स्वबळावर लढू असं ठाकरेंनी म्हटलं. त्या ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात आता महायुतीमध्ये मतभेद असल्याची माहिती साम टीव्हीला मिळाली आहे. राष्ट्रवादीने जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन न दिल्यानं कर्जमाफीला विरोध असल्याचं अजित पवार यांनी खासगीमध्ये सांगितलं. दुसरीकडे भाजपनं जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं, त्यामुळे भाजप कर्जमाफीसाठी आग्रही आहे. 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आणखी उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांचे आणि माजी आमदारांचे पक्षप्रवेश होतील हा दावा उदय सामंत यांनी केला. रत्नागिरीमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिंदेंच्या गटात प्रवेश केलाय. सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महादेव मुंडे प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली. 15 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची हत्या झालेली होती आणि या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने पोलीस अधिकाऱ्याला 150 कॉल्स केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या एकला चलोरे या नाराचं काँग्रेसकडून स्वागत झालंय, तर उद्धव ठाकरे टोकाची भूमिका घेतील असं मला वाटत नाही, ही प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजीनाम्यासाठी इतकी घाई का असं उत्तर राहुल गांधींनी दिल्याचं बोललं जातंय. विधानसभा निवडणुकीनंतर पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय.